दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी. तेज ज्ञान फाउंडेशन तर्फे मनन आश्रम पुणे येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवात आध्यात्मिक गुरु व लेखक सरश्री यांनी अध्यात्म, आत्मजागृती आणि संतुलित जीवनाचे महत्त्व पटवून दिले. रमण महर्षीच्या जीवनाचे उदाहरण देत सरश्री म्हणाले, मानवी जीवन हे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले असल्याने यातील प्रत्येक तत्वामध्ये संतुलन राखले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या विशेषतः सूर्याच्या ऊर्जेचा संतुलित उपयोग करून सर्व स्तरावर आपली प्रगती कशी साधायची याची गुरुकिल्ली सरश्री यांनी दिली. आपकी घर में खजूर थी, दरारों में कॉकरोच। आप सोच रहे थे ये वो कॉकरोच है, आपके पास ही चीज थी पर आपकी मान्यता में आपने उसको कॉकरोच करके देखा था, इसलिए आपको उसकी जरूरत लग नहीं रही थी। मगर पता चला ये एक्चुअली खजूर है, ये खजूर का उपयोग करना है, ये पता चलना कृपा है। अभी अच्छा हुआ था लेकर आए, ऐसे फंस जाएगा जब, तो हम क्या कहोगे कि अच्छा हुआ ये लेकर आए, जो हमारे पास था ही। तो फिर खोजी गाता है, बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी मेरी जिंदगी में। ध्यानधारणेचे काय महत्त्व आहे हे त्यांनी साधकांना समजावले. त्याचप्रमाणे मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रेम, आनंद आणि भक्तीच्या त्रिकोणात राहून जीवन जगावं. जीवनात ध्यानाचे महत्त्व खूप असून प्रत्येकाने सतर्कतेने जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. हा कार्यक्रम देशभरातून आलेल्या साधकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला. सुमारे 8,000 पेक्षा जास्त साधक उपस्थित होते. यावेळी मन रिसेट, जीवन रिस्टार्ट व हेलन केलर या 2 ग्रंथांचे प्रकाशन सरश्री यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेज ज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त तेज विद्या यांनी केले. या बातमीचे संकलन संजय कुलकर्णी यांनी केलं.